नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लिमिटेडनं वीज ग्राहकांच्या वापरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यभर प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याची योजना लागू केली होती। आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेमध्ये मोठी सुधारणा करून सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय। एक महत्त्वाचं पाऊल उचलत राज्य सरकारनं घरांमध्ये स्मार्ट मीटर न बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामुळे अनेक वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। तर मग पाहूयात की काय केलंय सरकारनं। महाराष्ट्र सरकारनं निर्वासी भागामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं काम न करण्याचा निर्णय घेतलाय। विविध कारणं आणि जनतेकडून मिळालेल्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अनेक ग्राहकांनी स्मार्ट मीटरच्या अचूकतेबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल चिंता व्यक्त केली होती। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत असं म्हणाले की घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यावरती बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ग्राहक आणि तज्ज्ञांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आलाय। कोणत्याही नवीन गोष्टींसह पुढे जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। तंत्रज्ञान या चिंता आधी संबोधित करणं आवश्यक आहे। अनेक वीज ग्राहक स्मार्ट मीटरच्या संभाव्य अयोग्यतेबद्दल चिंतित होते। या उपकरणांमुळे रीडिंग त्रुटींमधील जास्त बिल येऊ शकतं, अशी भीती त्या सगळ्यांना होती। या व्यतिरिक्त स्मार्ट मीटरशी संबंधित डेटा गोपनीय आणि सुरक्षिततेबद्दलची देखील चिंता होती। आता स्मार्ट मीटर नक्की काय आहेत? तर या मीटरचं वैशिष्ट्य म्हणजे स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांना दर मिनिटाला त्यांच्या मोबाईलवरती त्यांच्या विजेची माहिती मिळणार आहे। विद्युत स्मार्ट मीटर किंवा प्रीपेड मीटर हे ग्राहकांसाठी वरदान आहे, कारण अचूक दर उपाय, नियमित वीज माहिती आणि खर्च नियंत्रण हे स्मार्ट मीटर वापरामुळे होणारे फायदे आहेत। परंतु लोकांचा याला विरोध असल्यानं सरकारनं हे मीटर बसवण्याचा निर्णय रद्द केलेला आहे। यावर आपली प्रतिक्रिया काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अशाच नवनवीन बातम्यांसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।